श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. एक पॉझिटिव्ह थॉट जसं आपल्यातली निगेटिव्हिटी दूर करून आपल्याला एक आशेचा किरण देऊन जातो, तसंच स्वामी महाराजांचं आगमनही आपल्या आयुष्यात तशाच प्रकारचं आहे. स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांचा आशीर्वाद आपल्याला कायम देत असतात. एकदा सर्व काही स्वामी महाराजांकडे सोपवून दिलं की तेच आपल्या आयुष्याचा भार सांभाळतात. आपल्यापैकी काही श्रोते नास्तिकही असतील, त्यांना माझ्या बोलण्यात काहीच तथ्य वाटत नसेल, पण सर्वांना माझा एकच सल्ला आहे, कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवल्याशिवाय त्यातून काही निष्पन्न होत नाही. आजचा हा अनुभव आहे वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचा. त्यांना फक्त तुम्ही आम्हीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखते. त्यांचाच अनुभव आज जाणून घेऊयात. सुबोध पेठे यांची पत्नी म्हणजे वामन हरी पेठे यांची सून यांच्या शब्दातच ऐकूयात अनुभव. आत्ताच नाही तर बरेच वर्षापासून आमचं पूर्ण कुटुंब स्वामी सेवेत आहे. आमचं लग्न 2001 झालं. माझं माहेर हे मुंबईमधील गोरेगाव येथील आहे. माझ्या माहेरी कुठलीच सेवा कधी नसायची. फक्त वर्षातून एकदा गणपती बाप्पा येत असायचे आणि आम्हाला कधीच स्वामीबद्दल जास्त ऐकलेलंही नव्हतं. 2001 मी लग्न करून सासरी आले. सासरे ही जवळच मुंबई येथे बँड्राला होते. माझ्या सासूबाई नेहमीच स्वामी सारामृत वाचत असायच्या. दर गुरुवारी त्यांचं गुरुचरित्र पारायण असायचं. त्या नेहमीच स्वामींची सेवा न चुकता करायच्या. आमच्या घरात सर्वात जास्त धार्मिक माझ्या सासूबाईच आहेत. त्यांना या सगळ्याची खूप आवड होती. आमचं देवघर हे खूप मोठं, पण देवघरात कुठलीच मूर्ती नाही, फक्त एक छोटा गणपती आणि पंचधातूंनी बनलेली स्वामींची मूर्ती. हे सगळं बघून मला नवलही वाटायचं आणि कौतुकही वाटायचं. माझे मिस्टर, सासरे, दीर हे सगळे स्वामींना खूप मानायचे. एके दिवशी मी सासूबाईंना सहज विचारलं, तेव्हा त्यांनी मला त्यांना आलेले स्वामींचे अनुभव सांगितले. अक्षरशः अंगावर काटा येईल असे अनुभव तो होता. त्या सांगत होत्या, त्या लग्न करून या घरात आल्या. संसार सुरू झाला. काही वर्षातच 2 मुलंही झाली. तेव्हा त्यांच्याकडे एक छोटंसं किराणा मालाचं दुकान होतं. काही दिवसांनी ते दुकान बंद पडलं आणि का कोण जाणे वामन पेठे म्हणजे माझे सासरे यांची तब्येतही बिघडली. एका आजाराने ते अचानक ग्रासले आणि त्यांचं डोकं खूप दुखायला लागलं. डॉक्टरने चेक केल्यानंतर कळलं की त्यांना मायग्रेनचा त्रास सुरू झाला आहे. पण त्यानंतर अजून काही दिवसात दुसऱ्या डॉक्टरकडून कळलं की त्यांना ब्रेन कॅन्सर झाला आहे. ताई सांगतात, ब्रेन कॅन्सर म्हणजे अगदी मृत्यूच. तेव्हा त्यांची वाचण्याची शक्यता नव्हती. त्यांची सिच्युएशन खूप क्रिटिकल होती. त्यावेळेस माझे मिस्टर आणि दीर हे खूप लहान होते. पैशाचीही खूप अडचण होती. तेव्हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जवळ पैसेही नव्हते आणि अगदी डॉक्टरनीही गॅरंटी सोडली होती. तेव्हाच त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही अक्कलकोटला जा. तिथे गेल्यावर प्रत्येक समस्येवर उत्तर मिळते. तिथे तुमचे सर्व प्रश्न सुटतील. तिथे गेल्यानंतर मरणारा माणूससुद्धा वाचतो. हे ऐकून सासूबाई सासऱ्यांना घेऊन लगेच अक्कलकोटला गेल्या. तिथे जाऊन स्वामींना सर्व दुःख सांगून ते परत आलेत. येताना तिथली विभूतीही घेऊन आलेत. रोज नियमित ते सासऱ्यांच्या कपाळाला विभूती लावत असे. त्यानंतर लगेच सासऱ्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागले. त्यांच्या तब्येतीत अचानक सुधारणाही होऊ लागली. ज्या वेळेला सगळं संपल्यासारखं वाटत होतं, तेव्हा प्रकाशरूपी किरण मिळावी तसाच स्वामींचे छायारूप छत्र मिळाले. स्वामी जीवनात आले आणि सगळं काही नीट व्हायला लागलं. आमचा संसार परत एकदा मार्गी लागला. त्यांना स्वामींची आलेली ही पहिली प्रचिती होती. त्यानंतर त्यांनी मला अजून एक प्रसंग सांगितला. सासऱ्यांची तब्येत ठीक झाली, पण त्यानंतर कुठलाच इन्कम सोर्स राहिला नव्हता. तेव्हा सासऱ्यांनी सोन्याचं दुकान टाकायचं ठरवलं, पण त्यातसुद्धा त्यांना खूप अडचणी यायला लागल्या. कधी जागा मिळत नसायची, तर कधी पैशाची कमतरता, कधी गव्हर्नमेंट लायसन्सच कॅन्सल व्हायचं. असे जवळपास 2 वर्ष प्रयत्न सुरू असून त्यात यश आले नाही. म्हणून ती पेढी त्यांना सुरूच करता येत नव्हती. त्यानंतर ते सगळे अक्कलकोटला गेले. स्वामींना सगळं सांगितलं. तिथून पुढे घरी आल्यानंतर माझ्या सासूबाईंनी गुरुचरित्र पारायण चालू केले. 7 गुरुचरित्र पारायण झाली आणि स्वामींचा आशीर्वादाने बरोबर गुरुवारीच नवीन पिढी सुरू झाली आणि त्यानंतर त्यात खूप यश घेत गेलं. माझ्या सासूबाई आजसुद्धा स्वामींचं मनापासून सेवा करतात आणि आजही त्यांना खूप छान प्रचिती येतात. खरंच दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारे गुरु म्हणजे आपली स्वामी माऊली.